टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बरं बरं दादा, नाव काय म्हणलं तुमचं? आमचं माझं किसन पांडुरंग बनसोडे. किसन पांडुरंग बनसोडे. लोहारा हा. तालुक्यामधून बोलताय का? हा, लोहारा तालुक्यातून इथं कामावरूनच बोलायला. बरं बरं दादा, काय काम करताय तुम्ही तिथं? लेबर म्हणून लेबर. कुठे? इथं तळ्यावर इथं नाना पार्ट चालू इथं लोहाऱ्यामध्ये इथं तळ्यावर. नाना नाही काय? नाना नानी पार्क साहेब. नाना नानी पार्क कुठल्या रोडला चालू आहे? पोलीस चौकी साहेब. बरं बरं, ठीक आहे. तुझ्या काकाला बोल तुम्ही. काकाच बोल. हा, बोलायचं आहे. हा बोला दादा, म्हणजे काय विषय झाले? पेमेंट का देत नाही त्याने? मग त्यांनी म्हणते ते तुम्ही उशिरा आलो, असं केलं तुम्ही कामाला टायमामध्ये आली म्हणून ती ड्यूट मारला म्हणून देत ना मला. त्यानं जरा 10 रुपये येते काय बी बोललो रे, आम्हाला अंगावर उडवलं रे. 10 रुपये कोण? शेत इथलं हे ठेकेदार. ठेकेदार कुठला आहे प्रॉपर तो? लातूर. लातूरचा का? हा. बरं बरं बरं. किती लेबर तुम्ही काम केलं तिथं? 7 माणसं 7. 7 माणसाचे पेमेंटच देत नाही? हा, 9,000 रुपये घेतले तटवून. प्रत्येक माणसाचे पेमेंट किती? 500 रुपये कटून घेतले. 1200 रुपये घेतले प्रत्येक माणसाचे. तुम्ही एवढं लेबर काम करताय, एवढं तुम्ही उन्हापानात काम करताय, तसे पेमेंट ठेवून घेताय का त्याने? हा, देत ना मग त्याचे. तुम्हाला काय करता ते करा म्हणलं रे. काम चालू आहे का बंद आहे? चालू सध्या. चालू आहे का? हा. चालू आहे म्हणलं कशाला काम करताय मग तुम्ही? त्यांना चांगला धडा दाखवायचं ना त्यांना तुम्ही तिथं. नाही, आम्ही गरीब माणसं साहेब, आता काय बोला कसं बोला. आम्ही इथं जोपारून इथं बसून आम्ही कामावर बी आम्हाला काम करू दिलं नाही. काम म्हणलं रे त्यानं बी. आता देत बी नव्हतं. काम केलं तरच पोट भागणार आपलं. हा. किती 9 लेबर कुठल्या म्हणलं प्रॉपर तुम्ही? खेड. प्रॉपर खेडचेच का? हा मी हा आता बोलू का? बरं. तर मला एक सांगा काका, हा. आता तो पेमेंट देत नाही म्हणते, कशाबद्दल देत नाही म्हणते? भाऊ मी सांगतो. हॅलो. हा, बोल मला. मी काय म्हणजे माझे काका आहेत. बरं. हां. मला त्यांनी फोन लावली की बाबा मला असंच अडचण आहे, मी काही तर कामावर फिरणार नाही. बरं. हां. आपण खेडपाटरी भेटलो, तुमचा सत्कार झाला. मी काही तर कामाला तुम्हाला नाही, पण मला त्यांनी फोन लावले असं काय तुझं वशील आहे का? बरं. हा. मी म्हणलं भाऊला फोन लावतो. अमोल भाऊकडून नंबर घेतला तुमचा. मी त्यांना नाही बोललो असं. बरं. हा. तुमचा नंबर घेतला आणि मी तर डायरेक्ट तुम्हाला फोन लावला. तुमचा फोन काय तुम्ही रिसिव्ह करत नव्हते. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, आता त्याचं नाव काय ते समोरच्या व्यक्तीचं, त्यांना दे फोन. रफिक शेठ. रफिक शेख. रफिक शेख. हा. लोहारामध्ये कुठे असतं ते? ते इथंच राहतं, पण ते आता फुल ड्रिंक केलंय आणि काय आता त्याची उतरली पूर्ण. तो म्हणते साहेब गेल्यावर तुला बोलतो म्हणते आम्हाला. आता मला म्हणते. तू बोलला का त्याला तू? हा, मी म्हणलो साहेब यांची काय अडचण आहे, का पेमेंट देत नाही. हा, मी बी साहेब म्हणून बोलतोय अमोल राठोड. हे सांगितलं मी सगळं. बरं. हा. ते मला बाकीचं काय माहित नाही, पण तू मला बाकीचं सांगू नको. साहेब गेल्यावर तुला सांगतो म्हणते मला त्यांनी. हां. हा. बरं. ठीक आहे, काय हरकत नाही. मला नंबर सांग त्याचा. नंबर सांगू. रफिक शेख. हा, रफिक शेठ. बरं, सांग ना. त्यांचे ते वरले साहेब आले, त्यांच्या साहेबासंग ठेवले त्यांनी तिकडं. हां. तर आम्ही काय काम फिम करणार नाही, त्याला क्लिअर पेमेंट देऊन टाक म्हणाल. बरं, सांग ना. बरं. असं काय बी नाही ह्यानं लय दिवस पेमेंट तटवलं एकदमच जास्त पेमेंट झालं. त्याचे डोळे पांढरे फिरून त्यानं कुठं गप्पाखोळ का केले की 10 रुपये 99 का केलं. हां. बोला, नंबर घ्या साहेब. 99 75 75 47 चित्र काय 14 62. बरं. काय नाव म्हणलं ह्यांच्यामधलं कुठल्या माणसांना ओळखतो तो? काय म्हणले भाऊ? यांच्यामधलं कुठल्या माणसाला ओळखतो म्हणलो तो समोरचा रफिक शेख? रफिक शेख का? हा, यांना कुणाला ओळखतो? यांचं नाव घेतलं ओळखील का यांना? यांचं काय गोटू सुरोश आहे. गोटू सुरोशला ओळखतो. गोटू सुरोश आहे का? हा. बरं. यांचं नाव काय गोटू सुरोश आहे का? नाही साहेब, ते म्हणजे त्यांचं नाव. हॅलो. ह्यांचंच नाव घ्या ना, आमच्या काकाचंच. मग तेच म्हणतोय ना, ह्यांचं नाव घेतल्यावर ओळखील का म्हणतोय मी. हा, किसन बनसोडे म्हणले ते ओळखतील सर. किसन बनसोडे. बरं, ठीक. हा. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
रफिक शेख बोलतोय का? हा रफिक शेख बोलतोय का म्हणलो? हा बोला हो. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष. हा बोला. ते बनसोडेचं काय विषय आहे त्यांचं? काय ते मला माहित नाही. मी मिस्त्री हो, तिने साहेबापाशी होते. तुमच्यापाशी काम केलंय म्हणतात, तुम्ही तिथे काम करतायत तुम्ही पण. मी मिस्त्री हो, तुला माहित आहे ना, मी ठेकेदार हो. मी माझ्यापाशी नव्हते तुम्ही साहेबापाशी होते. तुमच्यापाशी काम केले म्हणून सांगतात ते, तुमच्याकडे पेमेंट अडकले म्हणून सांगतात ते लोक. 9 का 12,000 रुपये त्यांचे पेमेंट राहिले म्हणतात. नाही नाही आता तुम्ही पण तिथे ठेकेदार म्हणताय, तुमच्याकडे पूर्ण टोटली जबाबदारी असते, बरोबर? नाही, माझ्यापाशी नव्हते तुम्ही साहेबापाशी होते. माझ्यापाशी जे लेबर आहेत ना. हा मग ते त्या लेबरच बोलतोय मी, त्या लेबरच सांगतोय मी. हा हा 9 लेबरची माझ्याकडे कंप्लेंट आली आहे. ते म्हणतात की दादा आम्ही काम केलोय, पेमेंट अडवलं. आम्ही राहतो दिवसभर आम्ही उन्हामध्ये काम करतोय इथं लेबरचं, आणि अचानक आता पेमेंट द्या म्हणल्यावर मला आम्हाला सुलट आई बहिणी काढायला शिवा द्यायला आम्हाला. असं काही चुकीचं आहे? इथं तुम्ही जो बोलला ना, समोर आहेत माझ्या इथं. कुणाची आई बहीण काढलं नाही, कुणाला शिव्या दिलं नाही. ह्यांना टायमिंग सांगितलं 9:30 या 6ला जावं. तिने 11 वाजता येईल सर. ह्यांना फक्त 1,000 रुपये डिव्हिड मारलेला आहे. बाकी समजा पेमेंट क्लिअर दिलेलं आहे साहेब. बर. हा ह्यांना टायमिंग कशाची, कामाची टायमिंग कशाची? 9, 9:30, 10. 11 वाजता कामाला येऊन 6 वाजता जातात आणि मला पूर्ण पैसे मागतात. फक्त 2 हप्त्यामध्ये 500 कापलेले आहेत. बाकी समजे पैसे दिलेले त्यांना. बर. हा ते शिव्या बिया द्या इथं मामा समोर आहेत माझ्या, ऐकू लागले तिथं. बर ठीक आहे, माझं ऐकून घ्या ठेकेदार साहेब. ऐका. हॅलो शिव्या दिला मी. मी बी साहेब आता आला, मी नव्हते शिवाय नाही ते द्यायला अजून. बरं, पेमेंटचा विषय, तुमचा पेमेंटचा विषय आहे का नाही? पेमेंट आहे त्यांनी काय म्हणते ते 2 दिवसाचं डिवट मारतात. आम्ही म्हणतो की डिवट का बरं साहेब, आम्ही काम करतो. 9 वाजता या ना, 9:30 वाजता या. आम्ही तुम्हाला सांगतो 8 वाजता रात्रीचा केली गाडी आल्यावर. एकच दिवस. एक दिवस मला 4 दिवस तसं नसतं. ही डिवट तुम्ही मारून या, आमचं म्हणणं आहे. तसं नसतं. नाही तसं डिवट मारायचं नाही एवढं. रफिक शेख सर तसं व्यवहार करणारा माणूस नाही मी. ऐकून घ्या रफिक शेख, हा माझं ऐकून घ्या. तुम्ही पण एक दुसऱ्या जिल्ह्यामधून येऊन काम करायला, बरोबर? आणि हो, हे बरोबर. लोक आमचे लेबर आहेत, ते आमच्या जिल्ह्यामधले येतं. ह्यांचा पहिले मान सन्मान अगोदर पहिले जमतो इथे अगोदर आमचा हक जमतो. राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही जे त्यांना बोलताय मला माहित नाही, ठीक आहे. त्यांची जेवढी कंप्लेंट होती माझ्याकडे तेवढं तुम्हाला बोललो. आणि मेन मुद्दा राहिला आता त्या डिबीट वगैरे मारू नका. तुमची पण काय अडचण असेल तर सांगा मला, तुम्हाला पण मदत करतो. काय ते पेमेंटचा विषय आहे, यांचं मदत करून टाका ह्यांना. तुम्हाला कुठे काय अडचण आहे, तुम्हाला कुठे काय, एक मिनिट ऐकून घ्या माझं. तुम्हाला कुठे काय अडचण येते सांगा, तुम्हाला पण मदत करतो मी. कसं माहिती आहे का, आता तुम्ही पण काम करताय तिथे, बरोबर? हो ना. हे पण काम करतात, लेबरचे काम करतात लोक. विचार करण्याची गोष्ट आहे. पूर्ण दिवसभर राबतात. काहीतरी एखादा अर्धा एक तास उशीर झाला तर, अर्धा एक तास उशीर झालं ना, रफिक शेख साहेब मी काय बोलतोय, अर्धा एक तास उशीर झाला ना, त्यांना समजून सांगायचं, बाबा असं करू नका, मनाचं समजून सांगायची गोष्टी. ह्याच्या पुढे तसं केले ना मग करायचं आपण. तुम्ही डायरेक्ट त्यांना जर तसं करताय ना तर चुकीची गोष्ट असते, असं नसतो. तर काय केलं नाही सर, त्यांना समजा पैसे दिलेले आणि शिव्या गाळ्या काही करत नाही मी. मला कसं मी आतापासून नाही, मी 93 पासून धंदा करतो सर. बर हा. मी आता तसं ठेकेदारी नाही. ह्यांना काय कवा ह्यांना माझ्या जीवाच्या वर ह्यांना सांभाळतो सर. बर हा. मामा काका चाचा समजा ना. हा सांगा साहेबाला सांगा. कसला विषय साहेब काही सुद्धा नाही. फक्त आम्ही म्हणतो की एवढं डिवट आम्हाला काय करायचं, तुम्ही मारू नका एवढं डिवट. देतो म्हणलं तुम्हाला. बर ठीक आहे. सांगितलं मी त्यांना, समजून सांगतोय. तुम्ही पण काय करा, ऐकून घ्या. तुम्ही पण एवढं वेळ उशीर जायचं नाही कामाला. तुम्ही पण कामावर बरोबर टायमाला जायचं ना. अर्धा एक तास 1.5 तास तुम्ही उशीर करताय म्हणलं असं कुठं असतं का? त्यांना पण वरती ते ठेकेदार आहे, त्यांना पण विचारत राहतील ना. एखाद्या वेळेस उशीर होते, एखाद्या वेळेस आम्ही बी उशीर जरी झालं तर आम्ही सुद्धा काय सुद्धा म्हणणार नाही. 15 दिवस तेच का? नाही, एखादा दिवस उशीर होते, एखादा दिवस लवकर येतो आम्ही बी, असं होतं. बरं, ह्याच्या पुढे काय तसं उशीर करू नका. आता त्यांना सांगितलं मी डिबीट मारणार नाही. ह्याच्या पुढे तुम्ही ह्याच्या बरोबर आता पुढे काम करा त्यांचं काय आहे, आणि पूर्ण काम करून द्यायचं त्यांचं. काम तर करावंच लागेल, कामाचा काही विषय नाही साहेब. हा, आणि तुम्ही टायमावर कामाला जात जावा तिथे. तुमचे पेमेंट पण कटणार नाही, डेबिट पण पडणार नाही तुम्हाला. डेबिट पण पडणार नाही तुम्हाला. तो द्या तिथे शेखला, द्या रफिक शेखला.
हा मीच एकच बोलवतो. ऐकून घ्या, याच्या पुढे बोललंय त्यांना, ह्याच्या पुढे तसं करणार नाही. आणि त्यांचे डिबीट वगैरे मारू नका. तुम्हाला पण कुठे काय मदत लागला सांगा, तुम्हाला पण मदत करू आपण. आणि ठीक आहे, आता गरीब लोक आहेत ते, payment आहे ना, गरीब त्या लेबर लोक हातमजुरी करतात त्यांनी, असं करू नका. हा काय ते डिबीट त्यांना मारू नका. सांगितलं मी समजून, त्यांना समजून सांगितलं, त्याच्या पुढे ते करणार नाही तसे ते. ठीक आहे धन्यवाद सर. आता यांचं जे पेमेंट आहे ना 7,000 रुपये ठेवलो मी. हा जे काय आहे ते देऊन टाका त्यांचं, ठीक आहे. ते आता पुढल्या शुक्रवारी भेटते मला तेव्हा जे देतो. काय आहे ते देऊन टाका त्यांचं, ठीक आहे. हा ठीक आहे. बोला मामा. हॅलो, जे काय आहे ते पेमेंट घेऊन टाका त्यांना बोललोय मी आता, ठीक आहे. आणि ह्याच्या पुढे बरोबर टाइमवर काम करायला जावा तिथे, ठीक आहे. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, हा भाऊ. आहे का तुझं तू काका? आहेत की. झालं काम त्यांचं, ते का पुढच्या शुक्रवारीपर्यंत पेमेंट देऊन टाकेन त्यांचं. हां, बोललोय मी त्यांना. आणि कामाला जाताना त्यांनी एक दीड तास उशीर करतात म्हणते त्यांनी. त्यांना टाइमावर कामाला जावं म्हणा त्यांना. नाही साहेब, तसं ना भैया. हां, काय केलं माहिती का, ड्रिंक्स केलंय ते. कोणी? ते जो साहेबांना जाऊ दे, सोड. आपल्याला काय देणं घेणं, आपलं काम झालं म्हटलं बरोबर. काय ड्रिंक केलं, काय केलं, आपलं देणं का घेणं त्यांना. दुसरी गोष्ट आपलं पेमेंटच्या विषयी बद्दल पुढच्या शुक्रवारीपर्यंत त्यांना पेमेंट देऊन टाकतो म्हणते, ठीक आहे. तर तुमच्या काकाला पण सांगा टायमावर कामाला जावं म्हणते ते. ओके. तुमच्या काकाला पण बोलून टाका टायमावर. त्यांनी काय करतात म्हणे, एक दीड तास उशीर करतात म्हणे जायला कामाला. हो हो, मी त्यांना बोलतो भैया. हा, ठीक आणि आहे. तुमची आणि माझी भेट झाली आहे भैया इथं ठीक आहे, पाठीवर. ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. कारण की त्यांना कुठे काय मदत लागल्यास त्यांना मदत करू. पुढच्या शुक्रवारपर्यंत त्यांची पेमेंट देऊन टाकते म्हणते ते माणूस, ठीक आहे. ओके. चालतं. ओके.